श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी अनाथनाथा, सगुण स्वरूपा कृपावंता, ग्रंथारंभी प्रार्थितो समर्था, चरणी माझा भावारथे. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. अधिक मास महात्म्य ग्रंथाचा 26वा अध्याय श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रोते हो, आता श्रोते सज्जन हो ऐका, चित्त करोणी एकाग्र देखा. एकाग्र चित्त करून ग्रंथ श्रवण करा. एक लक्षात ठेवा, भगवंताची कथा कल्याणकारी आहे. भगवंताची कथा जीवनामध्ये शांती, सुख, समृद्धी, ऐश्वर्य, धन, इहलोक साधून परलोकाची साधना करून देणारी अशी ही भगवंताची कथा. भक्तीनी, प्रेमानी, निष्ठेने जो श्रवण करतो त्याचं कल्याण आहेच आहे. पण ज्याला असं वाटतं की काय हो, हे काय, नाही, असं काही नसतं. उपेक्षिता निजमनी ग्रंथ, जो कुणी ग्रंथाची उपेक्षा करतो किंवा निंदा करतो, तरी केवी प्राणियांचा प्रांत. यथार्थी इतिहास श्री अच्युत, अनुवादित लक्ष्मी ते. भगवान स्वतः लक्ष्मीले सांगतायत की हे लक्ष्मी ते वदे नारायण, जे एकती भावे करुण, तयाचे पाप होय दहन, संकटी जाण न पडती ते. जे भक्तियुक्त अंतःकरणाने श्रवण करतात, ऐकतात, त्यांच्या जीवनामध्ये कल्याण आहे. कधी त्यांना संकट नाही. पण हे खोटं आहे असं म्हणणाऱ्यांच्या जीवनामध्ये ऐसे वाक्य तया ते पाहे, कोण अभागी उपेक्षू लाहे. उपेक्षिता कोण दशा होय, तेची ऐकावी सावकाश. ते तुला सांगतो. पूर्वी वीरबाहू राजेश्वर, महिमंडित कीर्त्यपार, परमधार्मिक अतिउदार, दानशूर प्रतापी. वीरबाहू नावाचा राजा प्रतापी होता. सगुण स्वरूप, ऐश्वर्यवंत. सगळेजण राजाला मानत होते. आप्तवर्ग, प्रजान सगळ्यांचं कल्याण चिंतणारा हा राजा. त्याची भार्या रूपवती सती रूपवती होती, पतिव्रता होती. पतीच्या चरणी निष्ठा होती, श्रद्धा होती. प्रजेबद्दल तिला आदर होता. सगळ्यांचं कल्याण अतिशय मनोभावे दोन्हीही जण उत्तम प्रकारे चिंतित होते नव्हे, आचरणात आणत होते. तिचं नाव यशोमती असं होतं. एक मात्र होतं, हिला दान, धर्म, भगवंताबद्दल फारशी आस्था नव्हती. ऐसी ते राजभार्या जाण, कदाही न करी धर्मदान, नेणे तीर्थ पर्वणी गंगा स्नान, करी अमान्य सर्वही. तिला 2 मुलं होते, सुबाहू आणि शतबाहू. तेही स्वरूपमंडित होते. एक दिवस प्रधानाची भार्या गुणवती या राजपत्नीला भेटण्यासाठी आली. प्रधानपत्नी आल्याचा निरोप मिळाल्यावरती ती स्वतः महालात आली. दोघीजणी गप्पा मारत बसल्या. अपार तेथे दासदासी, सदा सादरता सेवेसी. हे सगळं वैभव राणीचं पाहिलं. त्यावेळेला ही प्रधानपत्नी गुणवती म्हणाली, हे यशोमती, ऐकते का ग? तुला एक सांगू का? उद्यापासून ना अधिक महिना सुरू होतोय. हा तव मलमास अतिउत्तम. उत्तम अशा प्रकारचा हा महिना प्राप्त झाला केशव पुरुषोत्तम. तरी स्नानदान यथानुक्रम, उभयता संपादू एक मास. माझी इच्छा आहे आपण दोघीजणी व्रत वैकल्य आचरण करू. माझी इच्छा आहे, अगं आपल्याकडे काय कमी आहे? आपण ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग करून आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं अशी माझी इच्छा आहे. सकळ पदार्थ अनुकूळ, दान धर्म करू सकळ, सौभाग्यवर्धन होय सकळ, पुत्र आण कलत्रेसी. ते ऐकल्यावरती ही चिडली हो यशोमती. तिने पाहिलं, ए बाई, म्हणे ऐक हो गुणवंती बाई, कैचे दान कैचे व्रत पाही, कोण कष्टवी या देही, फळ काय आचरोणी. अगं म्हणलं, काय गरज आहे बाई? अगं कशाला रिकामा त्रास करून घ्यायचा? रिकामं आपल्या शरीराला त्रास द्यायचं नाही बाई. आता आचरावे व्रताते, ते फळ पुढे प्राप्त होते. आता मिळवायचं तर ते पुढे मिळणार, आणि आता कष्ट करायचे,
कोणी पाहिलं पुढच्या जन्मात मिळणारे की नाही. दान धर्म करोनी सर्वजण, मृत्यू पावते नाही आले परतून. म्हणलं इतक्या जणांनी दान धर्म केला, कुणी आलंय का सांगायला? नाही का मंडळी? आजही आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारणारे आहेत की नाही, की अहो दान करणाऱ्यांनी पुण्य केलं, सांगायला आला का तो गेल्यावरती? असे प्रश्न राणीनीही त्या प्रधान भार्येला विचारले. नाही बाई, कशासाठी दान करायचं, कशासाठी धर्म करायचा? नाही बाई, हे बघ माझं जीवन तर उत्तम आहे, माझे मुलं माझे आज्ञेत आहेत, आमचा प्रपंच उत्तम चालू आहे. जेवी शिवा आणि भवानी तेवी मानिती आम्हाला गुणी. आमचे मुलं सुद्धा आम्हाला मानतात आणि काही गरजच नाही ना. कशाला दान धर्म व्रत उपवास कष्ट? नाही बाई, माझ्याकडनं हे होणार नाही. खरं सांगू का तुला, हे व्रत कोणी केले पाहिजे? आता व्रत आचरावे कोणी, तेही ऐक पा कहाणी. सदा पिढिले जे दारिद्र्य करोनी, व्रत तयाने करावे. ज्यांच्या जीवनामध्ये खायला मिळत नाही, प्यायला मिळत नाही, त्यांनी हे व्रत करावे. अन्न वस्त्र न मिळे किंचित, पोटी नाही ज्याची या संतत. ज्याला संतती नाही त्यांनी हे व्रत करावे. त्याने करावे पैव्रत, आणिक मात अवधारी. व्याधीयुक्त असता शरीरी, काही कुणाला त्रास होत असेल, तयाने जपावा श्रीहरी. किंवा एकची पुत्र संसारी, तोही नायके पितयाचे. समजा एकच मुलगा आहे, तोही ऐकत नाही, अशाने तरी व्रत करावं. सदा सर्व काळ माता पिता, देखो न शकेची सर्वथा. ऐसी जेथे असे व्यवस्था, तयाने या व्रत आचरावे. ज्याला आईवडिलांचं सुख मिळत नाही, त्यांनी माझ्या जीवनात असं काहीही नाही, सगळं माझं अनुकूल आहे. पैसा आहे, अडका आहे, शरीर चांगलं आहे, मुलं आज्ञेत आहे, नवरा माझा गुणवान आहे, माझ्या माहेरी परिस्थिती चांगली आहे. मग हे कशाला बाई? नाही नाही, हे मला जमणारच नाही. आणि खरं सांगू का, काही उपयोग पण नाही आहे. या जन्मात करायचं आणि पुढच्या जन्मात भोगायचं. कोणी सांगितलं तुला काय करायचं कर बाई? हे सगळं ऐकलं, फार वाईट वाटलं. प्रधान पत्नीला वाईट वाटलं. ती तिथून घरी आली. कठोर शब्द इचे तिच्या कानात घुमत होते. मनाला खूप वाईट वाटलं. अवभेरुनी सती गुणवतीला, अपायाला वाट केली. अपायाला वाट केली हो, हे चांगलं नाही आहे. काय झालं? या गोष्टीचं फळ तिला तात्काळ मिळालं. म्हणून कोपला नारायण, ज्वर प्राप्त झाला न लागता क्षण. राजभार्या अत्यंत व्याकुळ अत्यंत व्याकुळ झाली. का? कारण की अचानक तिला ताप आला, रडायला लागली. राजा भेटीला आला. राजाने पाहिलं काय झालं. सगळीकडे धावाधाव चालू होती. अत्यंत भूतज्वर अंगी, प्राण जाऊ पाहे लगबगी. वार्ता फाकताची जगी, नृपवेगी पातला. वैद्य बोलावले गेले, नाडी तपासल्या गेली. मंडळी, हे जेव्हा मंडन प्रधानाला कळालं, तो आपल्या बायको सहित, गुणवती सहित या राजपत्नीला भेटायला आला. आता तिने तर व्रताला सुरुवात केली होती. व्रताचं आचरण करताना अतिशय तेजस्वी दिसणारी ती सौभाग्यवती गुणवती, हिला पाहिलं. राणीला मात्र आणखीन संताप झाला. राणीने राजाला बोलावून घेतलं. म्हणलं, पाहिलं का, माझी तब्येत बिघडली, हे हिला आनंद देणार आहे. बघा कसा शृंगार करून आली. अहो, राजा पण पत्नीचं ऐकणारा होता. त्यालाही हे पटलं. आणि मग ज्या वेळेला ते पटलं, त्यावेळेला अहो राणी म्हणायला लागली, ती सेवक मी स्वामिनी, हा भाव नसे तिचे मनी. ऐसी ते सेवकाची करणी, नायको काणी स्वामिया. मला बिलकुल आवडत नाही असे आपल्या घरी काम करणारे लोक, की जे आपलं वाईट चिंततात. राजाने पाहिलं, थांब. राजाने या प्रधानालाही दंड केला आणि प्रधान पत्नीलाही दंड केला. मंडळी बघा, पहा प्रभूचे कैसे विंदान, चाले जो सत्क्रिये करुण. तयावरी अपाय कोसळती दान, परिधैर्य ठामन सोडवे. भगवंताच्या कृपेची अनुभूती देतो, पण भक्ताची आधी परीक्षा बघतो. या गुणवतीची ही परीक्षा सुरू झाली. व्रत आचरण करत होती ती, तप आचरण करत होती. हिच्यावर संकट येतात. हिलाही आणि हिच्या पतीलाही, दोघांनाही काळकोठडीत टाकलं गेलं, तरी हिने व्रत सोडलं नाही. परी तेथेही न सोडी व्रता, नित्य आचरे प्रधान कांता. तव एके दिनी प्रधान तत्वता, झाला बोलता स्त्री येते. म्हणे आपण उभयता कारागृही, कवण दुःख अवस्था देही. व्रत आठवले कैसे काय,
अपरूप नवाई देखो. तो म्हणायला लागला, अगं तू काय हे व्रत केलं, आपल्यावरती आणखीन संकट आलं, चांगलं व्हायच्या ऐवजी आणखीन आपण अडचणीत सापडलो. त्यावेळेला तिने पाहिलं, नाही हो, म्हणे हे नाथ चूडामणी, चिंतान की जे निजमनी, विश्वंभर चक्रपाणी, आधार त्रिभुवन तयाचा. या त्रिभुवनाला ज्याचा आधार आहे ना, तो भगवंत तुमची माझी उपेक्षा करणार नाही, तुम्हाला मला त्रास होऊ देणार नाही, व्रतांमध्ये सामर्थ्य आहे, असा विश्वास आपल्या पतीला दिला. नामस्मरण, भगवत भजन, जे काही तिने व्रत आचरण केलं होतं ते व्रत तिचं चालू आहे, तिने ते सोडलं नाही. 1 महिना पूर्ण झाला. मंडळी, होता व्रताची संपूर्णता, मग मज आठवू झाला तत्वता, उणे येऊ पाहा पै आता, न करिता व्रत कोणीही, ऐसे जाणून अंतरी. भगवंत बघतायत, इनी माझे अखंड सेवा केली आणि त्याचा परिणाम 1 महिना झाला. त्यावेळेला स्वप्ने जागृत केला नृप केसरी, तया ते बोलता झाला वैखरी, अवधारी सुंदरी तेची तू. मी स्वतः जाऊन राजाच्या स्वप्नामध्ये राजाला सांगितलं, राजा हे बघ, विनापराधे तत्वता, कारागृही राखिले उभयता, प्रधान आणि त्याची कांता, तरी अन्याय कोणता. हा त्यांचा अन्याय नाहीये, तू त्यांना बळजबरी तिथे डांबलंय. इतके करी सत्वराता, सन्माने बोळवी उभयता, दोघांना सोडून दे. हे जर न करीशी नृपनाथा, तरी आत्मघाता पावशील. आईसे स्वप्नी सांगोन शेषशाई. मी हे सांगितलं आणि ज्या वेळेला सांगितलं, गुप्त झालो ते ठाई, राव जागृत होता हृदय, मनी नवलाई अद्भुत. मग राजाच्या लक्षात आलं की खरंच व्रताचा प्रभाव आहे. जाऊन सांगितलं की खरं म्हणजे तुझ्या पत्नीने त्याचा अवहेर केला. मंडळी, स्वतः भगवान सांगतात की लक्ष्मी, जेव्हा राजाला जाऊन शिक्षेचं सांगितलं त्यावेळेला राजा जरा जागा झाला आणि मग त्याच्या लक्षात आलं की खरंच आपण चुकलो. ऐसा मलमास व्रत, मग त्या आचरती उभयता. राजाने क्षमा मागितली, प्रधान पत्नीची मागितली, प्रधानाची मागितली आणि पुढे राजाने सुद्धा हे व्रत आचरण केलं. म्हणून जीवनामध्ये नाही आपल्याला व्रत करायला जमलं तरी नाव ठेवू नका. मंडळी, हे फार महत्त्वाचं आहे. कारण काय माहिती का, आजकाल ही परिस्थितीच आहे. कोणी काही चांगलं करायला लागलं की त्याला नाव ठेवणारे जास्त आहेत. म्हणून स्वामी विवेकानंद फार सुंदर सांगत होते की आपण आपल्या ज्या मतावर आहे ठाम राहा. पहिल्यांदी त्याची निंदा होईल, नंतर त्याला त्रास होईल आणि एक वेळ अशी येईल की तुम्ही जे करता ते जग करायला लागेल. नक्कीच मंडळी, हे व्रत असे प्रभावी आहेत, आपल्या जीवनाचं कल्याण करणारे आणि अनेकांच्या जीवनाचं कल्याण करणारे हे व्रत. याची कोणी निंदा करत असेल तरी आपण त्याला विनंती करू, तुला नाही कल्याण करायचं तर नको करू, पण ग्रंथाची आणि या महात्म्याची निंदा करू नको. का? कारण यांनी कालांतराने तुझ्या जीवनामध्ये अडचणी आहेत. बाबा, आमची इच्छा आहे की तुझंही कल्याण व्हावं, आमचंही कल्याण व्हावं. आणि माऊली जे म्हणतात ना, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे. सगळ्यांना सगळ्यांबद्दल प्रेमभाव निर्माण हो आणि सगळ्यांचं सर्वेत्र सुखीनं संतु, सर्वे संतु निराभयः, ही संकल्पना पूर्णत्वाला जाओ, हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करून उद्या पुन्हा भगवंताची कृपा संपादन करण्याचा कथाभाग श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.